नमस्कार. विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नवरात्रीत देवीला 9 दिवस कुठला नैवेद्य अर्पण करायचा. नवरात्रीत देवीला अर्पण करा 9 दिवस हा खास नैवेद्य, मिळेल समृद्धीचा आशीर्वाद. शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात देवीच्या विविध रूपांची 9 दिवस विधीपूर्वक पूजा केली जाते. शारदीय नवरात्र उत्सव लवकरच सुरू होणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरू होऊन विजयादशमीला उत्सवाने समाप्त होईल. सनातन धर्मात नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये विशेष धार्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात नवरात्रोत्सव वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो. यापैकी शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रोत्सव आहेत. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात देवीच्या विविध रूपांची 9 दिवस विधीपूर्वक पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही 9 दिवसांत दुर्गा देवीच्या 9 रूपांना वेगवेगळे नैवेद्य दाखवू शकता. आता आपण पाहूयात नवरात्रीतील देवीची 9 रूपे व त्यांना अर्पण करण्याचे 9 विशेष नैवेद्य. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 भिन्न रूपांची पूजा केली जाते. तसं बघायला गेलं तर तुम्ही देवीला प्रामाणिक अंतकरणाने जो काही प्रसाद अर्पण करता ते देवी स्वीकारते. परंतु नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या 9 रूपांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते, त्याचप्रमाणे नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळा नैवेद्य दाखवतात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी कोणता प्रसाद अर्पण करू शकतो हे जाणून घेऊया. देवी शैलपुत्रीचा प्रसाद. पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला गाईचे तूप अर्पण करावे. असे केल्याने सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. ज्योतिषशास्त्रात तूप सूर्य आणि गुरूशी संबंधित आहे. तूप अर्पण केल्याने या ग्रहांची प्रतिकूलता कमी होते. देवी ब्रह्मचारिणीचा प्रसाद. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनांची आणि अविनाशी जगाच्या दुष्टांची जाणकार आहे. या दिवशी देवीला साखर अर्पण करणे शुभ मानले जाते. हा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते, तसेच चिरायू वरदान प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे. देवीला साखरेचे जेवण अर्पण केल्याने शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते, घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाशही वाढतो. देवी चंद्रघंटाचा प्रसाद. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवती देवीचे तिसरे रूप चंद्रघंटाची पूजा केली जाते. तिच्या डोक्यावर तासाच्या घंट्याच्या आकाराची चंद्रकोर आहे. या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनविलेले वस्तू पदार्थ अर्पण कराव्यात. तसेच अर्पण केल्यानंतर ते दान म्हणून द्यावे. असे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे. देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते, मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनात प्रगती होते. कुष्मांडा देवीचा प्रसाद. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच हा भोग मंदिरात किंवा गरीब लोकांना दान करावा. असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते, निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. मालपुआमध्ये अनेक घटक असतात. ते अर्पण केल्याने बृहस्पती, सूर्य आणि शुक्र यांचे शुभ फळ प्राप्त होते. स्कंदमातेचा नैवेद्य. नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी भगवतीचे 5वे रूप स्कंदमातेची विधिवत पूजा केली जाते. ब्रह्मस्वरूप सनतकुमारची आई असल्याने तिला स्कंदमाता म्हटले जाते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी केळीचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात. केळी गुरूशी संबंधित आहे. देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते, कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो. माता कात्यायनीचा प्रसाद.
नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी देवीची 6वे रूप म्हणून पूजा केली जाते. महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कात्यायनी असे ठेवले गेले. 6व्या दिवशी दुर्गा मातेला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरेल. असे केल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होतात. या अर्पणाने सूर्याची शक्ती वाढते. अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात. यामुळे देवी भक्तांना तेज देते. देवी कालरात्रीचा प्रसाद. नवरात्रीच्या 7व्या दिवशी दुर्गादेवीचे 7वे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते. देवी कालरात्री अर्धनारीश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात. या दिवशी देवीला गूळ नैवेद्य अर्पण करा आणि प्रसाद स्वरूपात प्रत्येकाला वाटून द्या. असे केल्याने शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात असलेल्याचेही रक्षण होते. आता महागौरीचा प्रसाद. नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गाचे 8वे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते. तिने तपश्चर्याने गौरवर्ण प्राप्त केला. नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा. तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे. या नारळ अर्पणामुळे चंद्राचे शुभ फळ मिळते. देवी सिद्धिदात्रीचा प्रसाद. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 9व्या दिवशी देवी दुर्गाच्या 9व्या स्वरूपाची सिद्धिदात्रीची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी देवीला हरभरा खीर अर्पण करावी. तसेच कुमारिकांची पूजा केली पाहिजे. असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते. देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते. देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतील. व्हिडिओमध्ये आपण पाहिले नवरात्रीतील दुर्गेच्या नवरूपांविषयी आणि त्यांच्या प्रसादाविषयी माहिती. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.